नातवंड पतवंड फार मोठा परिवार आणि तो परिवार जो आहे तो काही विचार करून एकत्र आलेला नाही। एका घरामध्ये आपल्याला जायचंय असं काही ठरवून आलेलं नाहीये, पण योगायोगाने सगळा परिवार एकत्र आला। त्या परिवारामधून कुणी अगोदर जायचं कुणी नंतर जायचं हे काही ठरलेलं नाहीये। रामायणाचा प्रसंग डोळ्यासमोर आला। ज्या टायमाला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, भरत आडवा झाला। आडवलं सांगितलं, प्रभू परत सा, माझी आई दोषी आहे, राजे दोषी आहे, त्याच्यामुळं चूक झाली, तुम्ही परत साला। त्यावेळेस प्रभू रामचंद्राने जो उपदेश केलाय भरताला तो फार महत्वाचा, ऐका। दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणा। अरे भरता, हे दैव आहे, तुझं दैव आहे राज्य भोगण्याचं, माझं दैव आहे वनवासाचं। दोष देऊ नको कुणाला। माय कैकयीना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात। खेळ चालला शे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना। अरे भरता, आई दोषी नाही, वडील दोषी नाहीत, राज्य त्याग कानन यात्रा, हे राज्य आणि हे वनवास हे सगळं कर्मज आहे। अरे माझं कर्म आहे बाबा, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास। अयोध्येचा होतो राजा रंक मी वनिता, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणा। अरे भरता, तुझं प्रारब्ध राज्य भोगण्याचं आहे, माझं प्रारब्ध वनवास आहे। माणूस हा पराधीन आहे। परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, परवशता हा पाश आहे जिने पराधीन आणि हाती मानवाचा पुत्र हा पराधीन आहे जगती पुत्र मानवा। पराधीनता हा पाश आहे, लागलाय दैवाने। भरता, कुणाला दोष देऊ नको आणि खेदही करू नको। तिथं उदाहरण दिलंय, दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट। क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा। अरे भरता, दोन लाकडं वाहत वाहत येतात, हेच उदाहरण तुकाराम महाराजांनी नाकाच्या अभंगात दिलेलं आहे। पुत्र पत्नी सहोदर काय बाप गोताचा पसर, मिळती काष्टी उठती पूर, आगरी दूर होती खल्लाळी।
एका घरामध्ये मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण सगळे एकत्र येतात. ते काही विचार करून आलेले नाही. जसं एखाद्या नदीमध्ये पूर आला, त्या पुरामध्ये एक बाबळीची काटकी, एक लिंबाची काटकी, एक वडाची काटकी, अशा अनेक झाडाच्या काटक्या वाहत वाहत एकत्र येतात. त्याचा पुंचका तयार होतो. पुंचका, तो पुंचका वाहत 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 जातो. शेवट समुद्रापर्यंत जातो का? एखादी लाट आली, एखादा खडक लागला, तर ते कोणतं लाकूड अगोदर जाईल हे सांगता येईल का? दोन मुंडक्याची होते सागरात भेट. दोन ओंडके वाहत वाहत येतात, त्यांची समुद्रामध्ये नदीमध्ये भेट होते. एक लाट थोडी दोघा पुन्हा नाही भेट. बाप आणि मुलगा एकत्र येतात. एखादी लाट आली, प्रसंग आला, एखादा काळ आला, कोणतं लाकूड अगोदर जाईल सांगता येत नाही. भरता क्षणिक केवी आहे बाळा मेळ माणसाचा. तसा हा माणसाचा मेळ. कीर्तन म्हणून सगळे आले, सगळी गायक मंडळी आली, वादक आले, आमचे वार्ताहर बालासाहेब फपाळा आले. सगळे आपण एकत्र आलो. कुठपर्यंत? कीर्तन संपेपर्यंत. नंतर कोण अगोदर जाईल, कोण कुठे जाईल हे सांगता येणार नाही. तसा हा माणसाचा मेळा हा क्षणिक आहे. तसं लाकेश्वर ज्या घरामध्ये आले, मोठं कुटुंब, पण त्या भरलेल्या कुटुंबामधून त्यांना जावं लागलं. हा नियतीचा खेळ आहे. कारण हा मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकामध्ये आएगा वो जाएगा. राव रंक फकीर इथे नाही मोर अरे अवतार इथे नाही मोर अरे अवतार हे देवकी नगरापुढे चिमकी वाजली. कशा करता? कुणीही राहू शकत नाही. आएगा वो जाएगा. राजा रंक फकीर कुणी का असेना, नव भी मर गए तस्वीर मर गए मरे कोटी देवता मर गए बड़े काल से भागे. चमका अजब कला काहे तो ना जाने लड़काहे. चमका अजब कला काहे तो ना जाने लड़काहे. चमका अजब कला काहे तो ना जाने लड़काहे. नऊ गेले, 10 गेले, 88,000 ऋषी गेले. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी. सगळे जावा. जपी तपी संन्यासी मर गए हाकीम रोगी. रोग्याला रोग झाला, डॉक्टरकडे जातो, हाकीम वैद्याकडे जातो, थोडा वेळ बरं वाटतं, पण तो वैद्य मरतो. पण वैद्य मरतो आणि डॉक्टर राहतो का? मर गए हाकीम रोगी. सगळ्यांना जावं लागतं. हा मृत्यूलोक आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, शेवट हा ठरलेला आहे. लक्षात ठेवा. सूर्याला उदय आहे, अस्त आहे. गंगेला उगम आहे, संगम आहे. तसं जातस्य ही ध्रुव मृत्यू
ध्रुवं जन्म मृत सिद्धी तस्मात् परिहर्यर्थे न त्वं शोची तुमरशी भगवान म्हणतात अर्जुना. उपजेते नाशे नाशिले ते पुनर्पिरीशे. जो आलाय जन्माला त्याचा मृत्यू हा अटळ आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाती उपजल्या पिंडा मरण सांग. शेवट हा ठरलेला आहे. मला तुकोबाई म्हणतो आवश्यक तो शेवट. शेवट हा अवश्य ठरलेला आहे. येर वावगी खटपट उग मधली चर्चा निष्फळ आहे. अगोदरच गेला नंतरच गेला असं झालं तसं झालं ॲक्सिडेंट होऊन गेला अमका होऊन गेला ढमका होऊन गेला ही वैर वावगी खटपट आहे. पण चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. योग्य मार्गाने जाणारा त्याला शहाणा म्हटले शास्त्रामध्ये. असा एखादा विरळ आहे योग्य वाटचाल करणारा. मनुष्य जीवन तुम्हा आम्हाला मिळालेले लक्षात. मनुष्य जीवन तुम्हा आम्हाला मिळालेले त्याचा सदुपयोग करून घेणारा शहाणा. मिळाले वस्तू चांगली आहे. अज्ञानपणामुळे किंवा भ्रमिष्ट झालेल्या जीवामुळे वाया जाते ही संधी. मनुष्य देहासारखी संधी मिळाली परंतु योग्य वाटचाल करून चालणारा शहाणा आणि सिंहावलोकन करणारा शहाणा. सिंहावलोकन ही एक लिखाणाची पद्धत. आता ते शिकलेले भरपूर आहे तिथं म्हणून हे सांगावं लागतं. सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे मागून आलेलं पुढे चालू. मागील अंकी पुढे चालू. माग कुठं होतो आपण मध्ये कुठं होतो. आज कुठे आहे तर उद्या कुठं जायचंय असा विचार करून चालणारा शहाणा. ऐसा विरळा एखादा. आता मृत्यू अटळ आहे येणार आहे. पण तो मृत्यू जर योग्य टायमाला आला मृत्यूचा काळ जर व्यवस्थित असला त्याला गती कोणती मिळते हा एक अर्जुनाचा श्रीकृष्णाकडे प्रश्न आहे. अर्जुन म्हणतो भगवान साधक साधना करतोय साध्य प्राप्त झालेलं नाहीये. मध्ये आयुष्य भानू मावळा तया होजी कवन गती. त्याला गती कोणती प्राप्त होईल असा प्रश्न आहे. त्यावेळेस भगवंताने 3 मार्ग सांगितले. एक अर्चेरादी मार्ग, दुसरा धूम्र मार्ग, तिसरा गती. अर्चेरादी मार्गाने देह पडला तो ब्रह्मत्वाला जातो. धूम्र मार्गाने देह पडला चंद्रलोकाला जातो. आता अर्चेरादी मार्ग म्हणजे काय भगवद्गीता सांगते ऐका. अग्निर्ज्योतिर्ह शुक्ला षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो विदुः. उत्तरायण शुक्ल पक्ष दिवस अग्निज्योतीचा प्रकाश मंदावलेला नसावा, स्मृती भ्रंश झालेला नसावा,
मन वेडं झालेलं नसावं. अशा व्यवस्थित पद्धतीने जर मृत्यू आला आणि त्याच्या मुखातून भगवंताचं जर नामस्मरण आलं, भगवान म्हणतात अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्ति तत्र संशयः तर ब्रह्म ब्रह्म विदो विदो. आता लाकेसर जे गेले शिवाजीराव, उत्तम दिवस होता, काळ उत्तम होता, वैशाख शुद्ध पौर्णिमा होती, उत्तरायण चालू आहे, पौर्णिमा म्हणजे शुक्ल पक्ष आहे, काळ चांगला आहे. अशा काळामध्ये त्यांचं देहावसान झालं म्हणजे ते अधोगतीला निश्चित गेले नाही. कारण जे सगळ्यामध्ये राहणारे मन मिळावं स्वभाव, दरवर्षी माझी त्यांची भेट व्हायची पौर्णिमेला, एरवी मधून मधून व्हायची, आमच्या बऱ्याच चर्चा व्हायच्या, बोलण्याचा स्वभाव होता, चर्चाही बऱ्याच व्हायच्या. आणि अशा पद्धतीनं त्यांचं देहावसान झालं म्हणजे अधोगतीला निश्चित गेलेले नाहीये. ब्रह्म ब्रह्म विदो विदो याला म्हणतात आर्चिड आदी मार्ग. दुसरा धूम्र मार्ग आहे, धूमोरात्री तथा कृष्णा षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रवशम ज्योती योगी प्राप्य निवर्तते. तर सगळी तर महाराज मंडळी, पाठांतरी किल्ले मंडळी, असं सांगायची गरज नाही. दक्षिणायन कृष्ण पक्ष रात्र अशा टायमाला देह पडला तो चंद्रलोकाला जातो. किंवा अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम उत्तमाची गती एखाद्या बुद्धिवान घराण्यामध्ये जन्म होतो, सुशिक्षित घराण्यामध्ये जन्म होतो, सुसंस्कृत घरामध्ये जन्म होतो, उत्तम गती त्याला प्राप्त होते. असे वेगळे वेगळे मार्ग सांगितलेले आहेत. मृत्यू हा अटळ आहे, कसं चालावं, काय गती मिळणार आहे, सगळा विचार करून जो चालतो त्याला धन्यता दिली शास्त्रामध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबांनो प्रत्येक गोष्टीचा विचार करा आणि पावलोपावली विचार करा. कीर्तनाला घेतल्याच्या अभंगामध्ये
हे तरावया पार भावा सिंधू तरावया पार भावा सिंधू तरावया पार भावा सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत आणि स्पीकर सेवा सुंदर आमच्या गावाचे म्हणून नाही म्हणे खरंच चांगला लागली. कसा स्पीकर लावायचा, मृदंगाला कसा आवाज द्यायचा, कीर्तनकाराला कसा द्यायचा, चांगली आघाडी घेतली स्पीकरवाल्यांनी. त्यांना धन्यवाद. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतायत क्षणक्षणा हाची करावा विचार करावया पार भव सिंधू. आता सगळे विचारी माणसं आहेत, उभा राहिलेले बसलेले. विचारी माणसापुढे चांगले विचार मांडावे असं विचार करून विचार सांगणारा अभंग मी निवडलेला आहे. प्रसंगही महत्वाचा आहे, विचार करण्यासारखा प्रसंग आहे. माणसंही विचारी आहेत. कीर्तन झाल्यावर लगेच मला विचारतील, कारण विचारणं हे शेवटपर्यंत आपलं चालणार आहे. म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात विचार करून पाऊल टाकावा. विचारावा अचून समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर विचार करा. विचार करून पाऊल टाका आणि क्षणाला विचार करा. प्रत्येक क्षणाला विचार करा आणि योग्य विचार करा. विचाराचे प्रकार आहेत कोण. काही विचार सफल असतात, काही कुफल असतात, काही विचार निष्फल असतात. माणसाने सफल विचार करावा, ज्या विचारामध्ये फळ मिळेल असा विचार करावा. काही माणसं निष्फल विचार करतात, त्याच्यामध्ये काहीच फळ नाही. 4-5 माणसं बसलेली होती आणि तिथं कावळा ओरडत होता. ह्यांच्यामध्ये विचार सुरू झाला. कारण कावळ्याच्या तोंडामध्ये दात किती असते, हा सुद्धा विचारच आहे ना. हा सुद्धा विचारच आहे. मग काय करायचं, पकडायचा कावळा आणि मोजायचे दात. लागले कामाला, कावळा सापडत नाही. 7 दिवस बेजार झाले, रात्रंदिवस. योगायोगाने कावळा सापडला, त्याला पकडलं, त्याच्या तोंडातले दात यांनी मोजले. काय फायदा,
लोकसभेला निवडून आला का काही लॉटरी लागली का कापूस जास्त झाला का फायदा काय त्याच्या सांगा ना. काकश कशवा धंदा गर्दभस्य किम रोमाणी हे शास्त्रामध्ये विचार सांगितले. गाढवाच्या अंगावर केस किती, अरे गरज काय, मोजायला गेला तर लाथा खावं लागतील. पण असे निष्फल विचार करू नये. ज्या विचारामध्ये फळ नाही असे विचार करू नये. पण चला कुफल विचार करू नये. कुफल काही माणसं वाईट विचार करतात. एक मनुष्य जंगलामध्ये बसला. संध्याकाळी तिकडे लाकूड तोडणारे वगैरे आले. सांगितलं हे चाल गावाकडे. नाही ना मला इथं बसायचं. अरे जंगल आहे हे, तिथं वाघ शिव असतात. एखादा वाघ येईल तुला खाईल, चल गावात. मला त्याच्याकरताच बसलोय. कशाकरता? वाघाने यावं आणि मला खावं. पण तुला काय फायदा? मला वाघाने खाल्लं की वाघाच्या तोंडाला माणसाचं रक्त लागल आणि गावात जाऊन 10 तरी माणसं खाईल. आता हाही विचार होते, चांगला विचार आहे का? म्हणजे मी मला नका 10 माणसं मारावी. असा कुफल विचार करू नये, निष्फल विचार करू नये. त्या विचारामध्ये फळ असावं, सफल विचार असावा. शास्त्रामध्ये अनेक विचार सांगितले. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सांगतात सदा विचारे तस्मात् जगज्जीव परात्मनः जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यति. हे 3 विचार महत्वाचे सांगितले. जगत, जीव आणि परमात्मा. जगत म्हणजे काय आहे, जीव म्हणजे काय आहे आणि परमात्मा म्हणजे काय आहे आणि या तिन्हीचा संबंध काय आहे, हा महत्वाचा विचार शास्त्रामध्ये सांगतात. आता जीव कुणाला म्हणतात? जीवाची काय व्याख्या? जीव कुठं आहे? हातात, पायात, कानात, डोळ्यात, नाकात, पोटात, कुठे आहे जीव? जीव ही एक संज्ञा आहे शरीरात, पण ती एक संज्ञा पण दाखवता येत नाही. ती जाणीव झाल्यानंतर कळतं. माझा जीव आज कडे तळमळतोय. तळमळतं म्हणजे काय होते? थरथर कापतंय, डोळे लखलख होतात. होतं काय? जीव ही एक संज्ञा आहे आणि त्याची उत्पत्ती सांगितली. जीवाची निर्मिती अशी सांगितली. चैतन्यमिदिष्टानम लिंगदेशे पुनः चिच्छाया लिंगदेहस्थः तत्संगः जीव उच्यते. आता विचारी माणसातून विचार चांगलं मांडावीवर. जीव जीव म्हणजे काय? चैतन्याची लिंग देहावर पडलेली छाया म्हणजे जीव आहे. म्हणून असा हा जीव, त्याचा विचार करा. दुसरा परमात्म्याचा विचार करा. ब्रह्माचा विचार करा. परमात्म्याचा विचार करा. आणि त्या ब्रह्माचा जीवाचा संबंध काय याचा विचार करा. जगत कसं निर्माण झालं याचा विचार करा. जगताचा जीवाचा ब्रह्माचा काय संबंध याचा विचार करा. म्हणून जीव जीव म्हणजे काय? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. जीव हा मम एव अंश. ब्रह्माचा जीवाचा काय संबंध आहे? जीव हा ब्रह्माचा अंश आहे. ती मदालसा आपल्या पुत्राला उपदेश करताना सांगतो. परब्रह्म बाप तुझा इच्छा माया हे तुझी. परब्रह्म बाप तुझा औषधी तू तयाचा सबळ कार्य बुद्धी तुझी.
भारत देशामध्ये काही माता अशा होऊन गेल्या, अंजनी माता हनुमंतासारखा पुत्र जन्माला, कयाधू माता भक्त प्रल्हादासारखा पुत्र जन्माला, जिजाबाई साहेब राजा छत्रपती शिवाजी महाराजचा मुलगा जन्माला आला. तशी ही मदालसा कोली असो राजाची पत्नी महान होती महाराज. मुलगा झाला की तिने पाळण्यात घालायचं, झोका देताना उपदेश करायचा. आपल्या आई झोका देताना काय उपदेश करतात ते सांगण्याकरता मी उभा राहिलोच नाही. महत्वाचेच विचार सांगायचे, पण जरा निरीक्षण करा ना. हाड गाई बाळाला दूध दे. आता गाईला हाड म्हणतात का कुत्र्याला? त्या हाड गाईचा अर्थ 73 वर्षाचं झालं माझं वय, तरी अजून मला कळाला त्या हाड गाईचा. कीर्तन येते पण हाड गाईचं काहीच कळत. आपल्या आईचा उपदेश जाऊ द्या. राणी मदालसेने उपदेश मदालसा देह निर्मिला आला शिकवण्या वाटा मातृया गर्भवासा. जो पंथ ओखटाळे कटलाचे कर्म पोटा अविचार बुद्धी तुझी पुत्रराया आदटा पर्येज मदालसा मदालसेचे अभंग वाचा, फार सुंदर अभंग आहे. अरे बाळा, परब्रह्म तुझा बाप आहे, त्याचा तो अंश आहे. जीवाचा विचार. आता परब्रह्माचा विचार काय करणार आपण? तिथं विचारच जिथं संपतो. विचार मागुता पावली निघे, तिथं विचार सुद्धा संपतो. ब्रह्माचा विचार करणं म्हणजे त्याला विचारात आणणं, म्हणजे त्याला खाली आणणं. जिथं विचार संपतो, डोळे त्याला पाहू शकत नाही. चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यन्ति तदेव ब्रह्मत्वमिति निदमिदोपास्यते. डोळे त्याला पाहू शकत नाही, पण डोळ्याला दाखवणारी शक्ती त्याचीच आहे. देखावी ऐकावी दाखवणारा तोय. डोळे त्याला पाहू शकत नाही. यत मनसान वांछती येन मनांशी वांछन्ति तदेव ब्रह्मत्व विधी नेद. श्रुतीचे वाक्य सगळे फार सुंदर आहेत. तदेव ब्रह्मत्व विधी नेदम यदिदोपासते. त्या ब्रह्माचं लक्षण. ब्रह्माचा विचार करा, जीवाचा विचार करा आणि जगताचा विचार करा. हे जगत म्हणजे काय? वाया जग हे नाव एरवी कल्पनाची सावे. जगत नावाची वस्तू आहे का? न झाला प्रपंच आहे. शास्त्रामध्ये काही वाद सांगितले. तू वाद, अजातवाद, विवर्तवाद, परिणामवाद. जास्त लांबीत नाही, फक्त अजातवाद आणि विवर्तवाद सांग. अजात म्हणजे काय? जे जन्मालाच आलं नाही त्याला म्हणतात अजातवाद. आता हे मुलगा सुंदर बसलाय, मला जरा बरं वाटतं. कार्यक्रम मी दोघं बसलात ना,
बैलाला किती शिंग असतात? म्हशीला पण, घोड्याला, सश्याला किती? सश्याला हा किती? 4 नाहीत होय. शशशृंग, खपुष्प, वंध्यापुत्र आणि बागुलवा ह्या अजातवादाचे 4 दृष्टांत सांगितले. वांझेला मुलगा नाहीच, आकाशाला फूल नाहीच. बागुलवा पाहिला कोणी? त्या बागुलवाचा उपयोग आई करते. ते लेकरू रडायला लागलं का नाही, हे कारक्या गप्प बैस, तो कोपऱ्यात बागुलवा बसला. मोठा वाडा असतो 52 खणाचा, सगळे कोपऱ्याने अंधारच सगळा. त्या कोपऱ्यात बसलाय बागुलवा, लांब लांब दात आहेत त्याचे, काळा कुठे, त्यांनी बरेच माणसं खाल्लेत, तुला खाऊन टाकील, गप्प बस. आता ते लेकरू लहान असतं, ते घाबरतं, गप्प बसतं. पण ते जर म्हणलं आई बरेच माणसं खाल्ले तर तुला कसं फुलं, बाबुलवा संपला. हे अजातवाद, ह्या गोष्टी नाही जन्माला आल्याच नाही. तसं जगत जन्माला आलंच नाही. हे दिसतंय ना, ह्याचे काय वाटे? मग जगत जर नाही, आता पृथ्वी दिसते, तुम्ही आम्ही सगळे दिसतोच ना, तुम्ही नाही म्हणतात जगत, ह्याची काय वाटे? ह्याच्याकरता विवर्तवाद आहे. विवर्तवादाचे 4 दृष्टांत आहेत. कोणते कोणते? विठाला मी तुम्हाला विचारित नाही, विचारण्याकरता उभा राहिलोच नाही, सांगण्याकरता उभा राहिलो. विवर्तवादाचे 4 दृष्टांत: मृगजळ, स्थाणू पुरुष, शुक्ती रजक आणि रज्जू सर्प. रज्जू सर्पाकार भास येले मंद मंद अंधकार, थोडा थोडा प्रकाश आणि अंधकार, अशा टायमाला एक दोरी पडलेली होती. याला भ्रम काय झाला? अशी वाकडी तिकडी दोरी होती. बापरे, साप आहे हा. घाबरला साप. आता मला सांगा, हा जो साप आहे खरा साप आहे का? तिथं नाही, आहे दोरी, त्याच्यावर भ्रांती झाली सापाची. बापरे, साप. घाबरला माणूस. काय घाबरला की कोणाची आठवण येते? बापाची. आणि भूक लागली, कळकळ लागली, अगं आई. तिथं दुःख झालं की आई आठवते, आणि घाबरला की बापाची आठवते. बापरे, साप. मग आता मला तुम्हाला विचारायचे, हे पोरावर, दोरीवर साप आहे का? नाही. त्याच्यावर भासला का? भासला का? भासला दोरीच्या ज्ञानाने का अज्ञानाने? दोरीच्या. आणि सर्पाच्या ज्ञानाने का अज्ञानाने? सर्पाचं बी अज्ञान आहे का? हा, सर्पाचं ज्ञान आहे. सर्पाचं ज्ञान आहे, कुठेतरी सर्प पाहिलेला आहे, त्याचं ज्ञान आहे. दोरी आहे हे अज्ञान आहे, मग त्याच्यावर सर्पाची भ्रांती होते. शास्त्राचा एक नियम आहे. आता तो साप घालवायचा आहे आपल्याला, मग काय करायचं? हे 2-4 मृदंग वाजविले, हलक्या वाजविल्या, गफडे वाजविले, ती पळून जावा म्हणून. गेला का पळून? नाही. दगड मारले फेकून, गेला का पळून? काठ्या मारल्या, गेला का पळून? त्यानंतर दोरीची या उरगा डांगा मिळवता पैगा शिनची वावगा केला पाहिजे. आता एवढं केलं तरी गेला नाही. आता तो साप जाण्याकरता काय करावं लागेल? त्या सापाला घालवायचे तर काय करावं लागेल?
शास्त्राचा एक नियम आहे, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आता अज्ञान आहे दोरीचं, मग दोरी करण्याकरता बॅटरी आणली की साप गेला. बाबळगावचा साप पिंपळगावला गेला. अरे नव्हताच तिथं, तसं जगत नाहीच, पण ते भासायले आपल्याला कशाप्रमाणे, रज्जू सर्पाप्रमाणे, तीरदंड, मृगजळ वगैरे विवर्तवा. थोडक्यात सांगायचं, जग नाहीच, परंतु जरी मानलं तरी तेही ब्रह्मच आहे. हरिरेव जगत, जगदेव हरिही, हरितो जगतो नाही भिन्न. म्हणजे ब्रह्म, जीव आणि जगत तिन्ही एकच आहे, त्याच्यामध्ये भिन्नपणा नाहीये. हा एक महत्वाचा विचार करावा. सदा विचारे तस्मात जगज्जीव परात्मनः जीव भाव जगद्भाव बाधेष्वात्मविशिष्यते, असे अनेक विचार सांगितले शास्त्रामध्ये. तसे काही विचार या अभंगात सांगितले तुकाराम महाराज. या अभंगामध्ये 5-6 विचार सांगितले. पहिला विचार सांगितलाय, तरवया पार भव सिंधू, तरवया पार भव सिंधू, तरवया पार भव सिंधू, तरवया पार भव सिंधू. गायन करायचे विचारच पाहिजे, मृदंग वाजवायचा विचारच पाहिजे, कीर्तन करायचा विचारच. प्रत्येक क्रियेमध्ये विचार महत्वाचा आहे. विचाराशिवाय समाधान नाही. आणि विचार न करता एखादी गोष्ट केली, अविचार्या हाती आहे अवघीच फजिती. ते अविचार्याला फजितीच होते. म्हणायचा एक राग, ध्यानात काहीतरी दुसरं आलं की तिसराच निघतो. ते तरी तिसरा तरी राहावं ना, चौथाच मध्ये येतो. म्हणजे अविचाराने जर चाल म्हटली तरीही बिघडत. अविचाराने मृदंग वाजवायचा, त्रिताल घ्यायचा तर मध्ये झपतानच घेतो. जाऊ द्या, अविचाराच्या हातात फजिती आहे. एक दृष्टांत आठवला महत्वाचा, महाभारताचा दृष्टांत. अविचाराने वागलं तर कशी फजिती होते आणि विचाराने वागलं तर कसा फायदा होतो ऐका. महाभारतामध्ये वन पर्वामध्ये कथा आलेली. पांडव वनवासामध्ये होते. फार महत्वाची कथा ऐका. पांडव वनवासामध्ये होते. एक ब्राह्मण प्रवासाला निघाला आणि त्याची आरणी आणि मंथा ते बरोबर घेऊनच निघाला. आता आरणी आणि मंथा हे समजून सांगावं लागेल तुम्हाला. यज्ञाला जो विस्तव लागतो तो आपली काडीची पेटी चालत नाही. गॅस पेटवायला काय ना राहायचं तेही लागत नाही. चकमक राहिली का आता, चक आणि मग, चक म्हणजे वरील, मग म्हणजे खाली, ते चालत नाही. मग तिथं जो अग्नी असतो तो लाकडातल्या घर्षणाने काढायचा असतो. आता पहिले ब्राह्मण दररोज यज्ञ करायचे, दररोज. मग त्याच्याकरता ती आरणी आणि मंथा बरोबरच ठेवायची. आरणी म्हणजे आयरणी सारखं मध्ये खट्टा, मंथा म्हणजे रवीसारखा जे मंथन करायचं तो मंथा. त्या दोन्हीला दोरी बांधलेल्या आपलं खांद्यावर टाकायचं. तिकडं कळमकडे ह्याच्याकडे गेलं ना, पहिलं ते खलबत्ता असायचा, खलबत्ता.
ते खांद्यावरच असायचं त्या म्हाताऱ्या माणसाच्या. तसं ते आरणी मंथा त्यांनी खांद्यावरच टाकायचं. एका झाडाखाली बसला आणि त्या झाडाला थोडं मध्ये असतं ना खुंट वगैरे, त्याला अडकून ठेवला. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून थोडंसं अंग टाकलं. तेवढ्यात एक हरिण आलं आणि हरिण जनावरांना सवय असते झाडाला मान घासायची. ते मान घासता 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 त्या शिंगामध्ये ती दोरी अडकली. ते थोडं मान हलवाय गेला तर जास्तच वेळी पडले. ते बुरलं हरिण, लागलं पळायला. अग्नी म्हणतात त्याच्या शिंगाला. तेवढ्यात ब्राह्मण जागा झाला आणि पाहतो तर आपल्या अग्नी म्हणतात शिंगाला अडकली, हरिण पळायला लागले. आता ब्राह्मणाची काही शक्ती जास्त असते काय पळायची? आता धापाट असते ती मंत्र मंत्र नाही धापा येते. तू कुठे पळायला पळलं थोडंसं पण ते हरिण पांडव होते तिथं. मग पांडवाकडे गेला आणि विनंती केली की माझं ते अग्नी आणि म्हणतात ते हरिण शिंगाला अडकले, दोन चाललंय. आणि जर नसेल तर उद्या यज्ञ नाही केला तर मी जीवू शकत नाही. आपल्याला हरिपाठ नाही म्हणलं तरी चारदा खायला हरकत. पण पूर्वीचे असं कडक ब्राह्मण होते ते. तेवढं सापडून द्या. पांडवाला दया आली, पाचीची पाची उठली, मग त्या हरणाच्या मागे पळायला लागले. ते हरिण मुळात मायावीच होतं. फार सुंदर कथा आहे महाभारतातली, ऐका आणि घेण्यासारखी ईश्वर आहे. पळायला लागले, ते थकले, हरिण सापडाला. 5 वाजले, तहानेने व्याकुळ झाले पांडव सुद्धा. एका झाडाखाली बसले आणि सहदेवाला सांगितलं, सहदेवा पाणी असलं तर बघ. ह्याच्यात सुद्धा नियम आहे बरं का. 5 भावामध्ये कुणाला सांगितलं? सहदेवाला. कारण मोठ्या भावाला छोट्याला सांगायचा अधिकार आहे आणि छोट्याने सुद्धा ऐकायला पाहिजे. हा बी नियम ध्यानात ठेवावा. मोठा जो असतो घरातला दादा त्यांनी छोट्या भावाला सांगायचं असतं आणि त्याने ऐकायचं असतं. नियम आहे हा. तेव्हा सहदेवा पाणी बघ बरं असलं तर. सहदेव झाडावर गेला आणि पाहू लागला तर एक तळ दिसलं, स्वच्छ पाणी. पाणी आहे दादा, घेऊन ये पाणी. प्रवासातलं भांड, पूर्वी काय प्रवासात भोपळे असायचे म्हणतात, ती घेऊन गेला भांड पाणी आणण्याकरता. पण त्यालाही तहान लागली होती. मला पहिलं पाणी पिऊन घ्यावं म्हणून त्या तळ्याच्या त्याच्यात उतरला थोडा आणि पाणी पिण्याकरता उजळ केली. आवाज आला, थांब, हे तळं माझ्या मालकीचं आहे, परवानगीशिवाय पाणी पिऊ नको. त्या सहदेवाने पाहिला आवाज येतोय, कुणी दिसत नाही. पाहिलं इकडे तिकडे उभं राहून, कुणी दिसाना. पुन्हा हात पाणी पिण्याकरता. थांब, तुला सांगितलं ना थांब, अविचाराने वागू नको. जर पाणी पेशील तर मरशील तू. आता हा क्षत्रियाचा बच्चा होता, तो मला काय दम देतोस का काय? बघतो मला तुझ्याकडे, पहिलं मला पाणी पिऊ दे. पाणी पिण्याकरता एक घोट घेतला, सहदेव मरून पडला. पुन्हा नकुल गेला, सहदेव कसा आहे ना म्हणून. त्याला तेच, थांब, पाणी पिऊ नको, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली तरच पाणी पिण्याचा अधिकार आहे. तोही अविचारानेच पाणी पिला, तोही मरून पडला. अर्जुनाचं तेच झालं, भीमाचंही तेच झालं. गोष्ट फार सुंदर आहे, ऐकण्यासारखी, महत्वाची आहे. नंतर धर्मराजाने पाहिलं, 4 भाऊ गेले, ते यायला तयार नाही. मग धर्मराज गेले, पाहतात आपले 4 भाऊ मरून पडलेले. वाईट वाटलं, ते धाकटे भाऊ गेले. पण धर्मराज विचार करू लागले, हे मेले कसे? त्यांच्या अंगावर तर काही खुणा नाहीत, युद्ध झालं नाही, त्यांच्या आपसात भांडणं नाही, कुठे खर्चटलं नाही, कुठं काहीच नाही. हे मेले कसे? त्याच्यावर विचार करू लागले. बघू म्हणले, पुन्हा पहिलं पाणी पिऊन घेऊ. धर्मराज उतरले, हातात पाणी घेतलं. थांब,
पाणी पिऊ नको, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. माझ्या प्रश्नाची उत्तरं नाही दिली, पाणी पिलास की जसं चौघाची अवस्था तशी तुझी अवस्था होती. इथं मात्र धर्मराज थांबले. त्यांनी चौघासारखा विचार केला नाही. ज्या अर्थी हे बोलतो त्या अर्थी ही मानवी शक्ती नाही. आपले भाऊ जे मेले ही मानवी शक्तीनं नाही, काहीतरी अमानवी शक्ती आहे. धर्मराज पाणी पिले नाही, हात जोडले, नमस्कार केला. कोण आहात आपण बोलतात ते? यक्ष गंधर्व किन्नर कोण आहात? मला दर्शन द्या. हात जोडले, नमस्कार केला. भला मोठा बगळा समोर. बगड्याच्या रूपामध्ये पुन्हा दर्शन घेतलं. आपलं खरं रूप दाखवा म्हणून यक्ष भगवंताने आपलं खरं रूप दाखवलं, निर्माण केलं. तो यक्ष भगवान धर्मराजाने नमस्कार केला. त्या यक्षाने सांगितलं, धर्मा, तुझे 4 भाऊ यांनी अविचार केला, पण तू थांबलास, तू थोडा विचार केलास. तुला पाणी प्यायचं तर पे, पण माझ्या प्रश्नाची उत्तरं दे. प्रश्नाची उत्तरं दिली तर तुला पाणी प्यायला परवानगी मिळेल. ऐका बरं का, आता फार सुंदर कथा आहे, तुम्ही ऐकली असेल, पण परत सांगतोय. विचारा प्रश्न. मग धर्मराजाने प्रश्न, यक्ष भगवंताने प्रश्न विचारले आणि धर्मराजाने उत्तरं दिली. आता ते 130 प्रश्न आहेत. माझ्याकडे पुस्तक आहे, तुम्हाला वाचायचं असेल. 130 प्रश्न, सगळे कशाला सांगू. त्याच्यामध्ये एक प्रश्न फार महत्वाचा आहे. जगामध्ये आश्चर्य कोणतं आहे? जगामध्ये सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? तर धर्मराजाने सांगितलं, एक माणूस मरतो, दुसरा खांद्यावर घेऊन जातो. म्हणताना म्हणतो, या पठ्याने अनेकाला खांद्यावर नेलं, पण याला जावं लागतं हे विसरतो. एक पाहत असा एकमेक पाहतात, हा गेला तो गेला, आजा गेला, पंजा गेला, बाप बसला गेला. पिढ्या सांगितल्या, 7. पंजा, आजा, वडील, स्वतः, मुलगा, नातू आणि पंतू, हे सगळे जातात. आश्चर्य हे आहे, सगळं पाहून सुद्धा सावध राहत नाही. हे जगात मोठा आश्चर्य. सगळ्या प्रश्नाची योग्य उत्तर दिली. यक्ष भगवान प्रसन्न. धर्मा, तुझ्यावर मी प्रसन्न आहे. माग काय मागायचं, काय मागायचं ते माग, पण पहिलं पाणी पिऊन घे. तहान लागली, धर्मराज पाणी प्याले. आणि काय मागायचं ते माग. धर्मराजांनी काय मागितलं ते ऐका. यक्ष भगवान काय म्हणले, हे जे तुझे 5 भाऊ आहेत, 5, त्यापैकी कुणाला एकाला जिवंत करू सांग. एकाला मी जिवंत करतो. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 4 भाऊ मरून पडले, त्यापैकी एकाला मी जिवंत करतो, कुणाला जिवंत करू सांग. ही तर खरी धर्मराजाची परीक्षा आहे. धर्मराज म्हणले, नकुलाला जिवंत करा. ते यक्ष भगवंताने विचारलं, नकुलाला का म्हणतो? अरे, महाभारती युद्धामध्ये भीम आणि अर्जुन यांचं जास्त सहकार्य मिळणार आहे तुला, तुझा विजय होणार आहे यांच्यामुळे. त्यांना जिवंत करा का म्हणत नाहीस?
तेव्हा धर्मराजाने उत्तर दिलं. ते महत्वाचं आहे. धर्मराज म्हटले माझ्या वडिलाला 2 पत्न्या कुंती आणि माद्री. कुंतीचा पुत्र जिवंत आहे, माद्रीचा जिवंत असावा म्हणून मी सांगतो ना तुला जेवण करा. यक्ष भगवान प्रसन्न खुश झाले. असे विचार महत्वाचे की सावत्र भावावर एवढं प्रेम. विठाला सगळ्यांना जिवंत केलं आणि आशीर्वाद दिला. महाभारती युद्धामध्ये तुमचा विजय होईल. महाभारताची कथा आहे. बाकीचे अविचाराने वागले, धर्मराज विचाराने वागले म्हणून समाधान आहे. विचारावा कोणी म्हणजे समाधान. तसे जगद्गुरु तुकोबरे म्हणतात क्षणोक्षणाला विचार करा, क्षणोक्षणाची करावा विचार. आता काय काय विचार या भागामध्ये 5-6 विचार आहेत. एक तर भवसिंधूतून तरुण जाण्याचा विचार, देह कसा आहे याचा विचार, आयुष्य आपलं काळ खातो याचा विचार, संत संगतीचा विचार, परमार्थाचा विचार, इहलोकातला विचार, परलोकातला विचार, असे बरेच विचार अभंगामध्ये आहेत. क्रमाक्रमाने 15 मिनिटांमध्ये हे सगळे विचार सांगायचे. कीर्तन सेवा समाप्त करायची. तत्पूर्वी भजन करू. काळे वाजवा, नमस्कार करा. विठोबा